पाचोरा शहरालगत असलेल्या सारोडा शेत शिवार येथे सचिन सोमवंशी यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या किरण भदाने हे आपल्या शेतातील मक्यात शेताला पाणी भरीत असताना अचानक बिबट्या सदृश्य प्राणी झोपलेल्या अवस्थेत आढळून आला। संबंधित शेतकऱ्याने बिबट्याच्या दहशतीतच आपल्या मोबाईलवरून फोटो काढून सचिन सोमवंशी यांसह इतरांना ही बातमी सांगण्यासाठी आला असता बिबट्या सदृश्य प्राण्याने तेथून पोबारा केला। बिबट्याच्या वार्ताने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने तात्काळ बिबट्या सदृश्य प्राण्याचा शोध घेऊन त्यास जेरबंद करावे अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली असता वन विभागाचे प्रमुख RS मुलाने यांनी कळविले असता ते आपल्या पथकासह आज दिनांक 16 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घटनास्थळावर पोहोचले। मात्र यावेळी शेतकऱ्याने पाणी भरणा केल्यामुळे कोणतेही ठसे उमटलेले दिसले नाही। यावेळी वन विभागाचे प्रमुख RS मुलाने यांनी बिबट्या सदृश्य प्राणी फोटोवरून दिसतो, मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये। आजपर्यंत बिबट्याने या परिसरामध्ये कोणत्याही शेतकऱ्यावर हल्ला चढवलेला नाही। आपल्या परिसरात असे काही आढळले तर तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। आपला रब्बी हंगाम आपण बिनधास्त शेतात काम करावे असा आवाहन यावेळी करण्यात आले। सारोडा शिवार येथे बिबट असल्याबाबतचा एक दूरध्वनी आम्हाला माननीय सचिन सोमवंशी यांच्या मार्फत आला। त्याची शहानिशा करण्यासाठी मी सर्व आमच्या स्टाफ सोबत इथं पाहणी केली असता या ठिकाणी सदर जो फोटो टाकण्यात आला होता तो बिबटचा नसून तो रानमांजरचा असल्याबाबत आम्ही शहानिशा केली। तरी मी आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत बिबट असल्याबाबतच्या शंका कुशंकांना बळी न पडता आपल्या शेतामध्ये येऊन त्यांचे पाणी भरण्याचे वगैरे काम व्यवस्थित करावे। कोणत्याही प्रकारचा बिबट या परिसरामध्ये सद्यस्थितीत तरी आढळून आलेला नाही। धन्यवाद। ओळख काय सर, बिबट्या आणि रानमांजरमध्ये फरक काय असतो? बिबटच्या अंगावर टिपके असतात आणि रानमांजरच्या अंगावर पट्टे असतात किंवा ते पूर्णतः पिवळसर किंवा करड्या रंगाचे असते। आणि बिबटच्या आणि रानमांजरच्या आकारामध्ये बराच फरक आहे। म्हणजे बऱ्याच वेळा आपलं गल्लत त्याच बाबतीत होते की रानमांजर पाहून आपण ते बिबट समजतो, पण बिबट आणि रानमांजर हे दोन वेगळ्या प्रजाती आहेत। सारोडा शिवारमध्ये आज बुद्रुकमध्ये माझी शेती बाजूलाच आहे आणि त्या ठिकाणी किरण भदाने जे आहेत शेतकरी त्यांनी लगेच तात्काळ सांगितलं, फोटो काढला की बा बिबट्यासारखा झोपलेला प्राणी दिसतोय मला, आणि ते पळत आमच्याकडे आले। तोपर्यंत तो प्राणी तिथून पुढे गेला। त्यामुळे आम्ही लगेच जे वनरक्षक फॉरेस्ट अधिकारी आहेत मुलानी साहेब, तर त्यांना आम्ही लगेच तात्काळ मी संपर्क केल्यानंतर ते तातडीने लगेच भडगावला असताना देखील ते पाचोऱ्याला पटकन आले आणि या ठिकाणी त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांमध्ये दहशत तयार झालेली आहे। त्यांनी स्वतः येऊन पाहणी केलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की अशा का ठिपके आणि जे बिबट्या असतो त्याला ठिपके असतात आणि पट्ट्यावाला जे असते रानमांजर वगैरे काही राहू शकतं, काही असलं तर शेतकऱ्यांनी हे वन अधिकाऱ्यांना फोन करा, तात्काळ आपली जे होईल। पण आपण आपली शेती जी आहे तो रब्बीचा जो पीक आता तोंडाच्यावर घास आलेला आहे तो जाऊ नका द्या असं त्यांनी आव्हान या ठिकाणी येऊन ते आल्यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी लगेच दिलासाच भेटलेला आहे आणि शेतकरी पुन्हा त्याच्या शेतामध्ये लगेच काम करायला लागले। मी वन अधिकाऱ्यांचे आणि वन जे त्यांच्या संपूर्ण स्टॉपचे मी आभार व्यक्त करतो। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।